चला, आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती. मी ती जी मक्यांची आलू टिक्की आहे ना, ती फ्राय करून घेते. कारण मला काय बनवायचं आहे ते तुम्हाला कळलंच आहे. तर मला बर्गर बनवायचं आहे आणि बर्गर बनवण्याचं कारणसुद्धा खूप छान आहे. ते तुम्हाला मी बर्गर बनवता नक्की सांगेन. मी खूप जास्त काही करत नाही, कारण हा छोटीसाठी बनवायचा आहे, म्हणजे माझ्या 7 वर्षाच्या मुलीसाठी. तिला त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आवडत नाही, त्यामुळे मी खूप सिम्पल पद्धतीने बनवते. तर असं आज एक छान तिला ट्रीट द्यायची होती. तिचं म्हणणं होतं की बाहेर जाऊया, काहीतरी खाऊया मम्मी. मी म्हटलं चल ना, तुला मी छान घरीच बनवून देते आणि हेल्दी पण टेस्टी पण. असंच हेल्दी नाही म्हणता येणार, पण बाहेरच्यापेक्षा थोडं हेल्दी तर नक्कीच असेल. तर मी ते बर्गर बनवते. ते 2 छान कट करून घेतले, त्याला बटर लावून घेतलं आणि ते छान परतून घेतलं. थोडंसं बटर आणि थोडंसं तूप मी दोन्ही मिक्स करून लावलेलं होतं. त्यानंतर हे बर्गर बन आपले छान रेडी झाले. थोडंसं मेयोनीज, थोडंसं चिली सॉस, थोडंसं सोया सॉस आणि थोडंसं आपलं टोमॅटो केचप, थोडे हर्ब्स असं मिक्स करून एक सॉस तयार करून घेतला, जो चवीला खूप छान लागतो नुसत्या मेयोनीजपेक्षा. आणि त्यानंतर ही आपली जी आलू टिक्की होती ती आणि चीज एका स्लाइसचे 2 तुकडे केले. शेवटी थोडंसं चीज कमी खाऊ घालायचं होतं, त्यासाठी हा जुगाड होता. आणि नंतर पण ती खाणार होती, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, एवढं जर हिने म्हटलंच तर ॲड करू. पण त्या मुलांना काही एवढं कळतच नाही, त्यामुळे. आणि मस्त असं परत तो सॉस लावून मी बर्गर बनलं. थोडेसे शॅलो फ्राय करायचे असेल तर करा, किंवा तसंही चालतं. आणि असे 2 छान असे बर्गर बन, थोडेसे चिप्स आणि थोडंसं तिला कोल्ड्रिंक. आपण हे नेहमी करत नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस दिलं तर चालतं. तर त्यासाठी. आणि ही ट्रीट होती आमच्या मॅडमसाठी, कारण की आज गार्गीचा रिझल्ट होता आणि तिला ती क्लासमधून सेकंड आलेली आहे आणि पर्सेंटेज 97पर्यंत आहे. आता हे 5वीपर्यंत असे पर्सेंटेज येतात, हे तुम्हाला आणि मलासुद्धा माहीत आहे, पण तेवढाच त्यांचा आनंद. तर अशा पद्धतीने